बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार उलथवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे युवा चळवळीचे नेते शरीफ उस्मान हादी यांचं गुरुवारी सिंगापूरमध्ये निधन झालं। हादी याच्या मृत्यूची बातमी समजताच बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये तीव्र असंतोष पसरला असून संतप्त जमावानं देशातील आघाडीची वृत्तपत्रे द डेली स्टार आणि प्रथम आलो यांच्या कार्यालयांवर हल्ला करत तोडफोड आणि जाळपोळ केली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं ढाकामध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर बांगलादेश सतत अस्वस्थ आहे आणि आता शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर इथली परिस्थिती पुन्हा चिघळताना दिसते। पुन्हा हिंसाचार, शेख हसीना यांचं घरही जाळलेलं आहे जिथे आधीच लुटालूट झाली होती आणि मीडिया कार्यालयावरही जमावाचा हल्ला। कोण होता हा शेख शरीफ उस्मान हादी? बांगलादेशातील विद्यार्थी चळवळीचा नेता होता। इन्कलाब मंच या कट्टरवादी संघटनेचा प्रमुख होता। शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनात महत्त्वाची भूमिका त्याने बजावली होती। आगामी निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होता शरीफ उस्मान हादी। हादी याच्यावर गेल्या आठवड्यात ढाका येथील एका मशिदीबाहेर मुखवटाधारी हल्लेखोरांनी गोळ्याही झाडल्या होत्या। या हल्ल्यात हादी गंभीर जखमी झाला होता। बांगलादेशमधल्या तरुणाईमध्ये शरीफ उस्मान हादीचा एक प्रभाव होता। सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली। याविषयी बोलूयात शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत। शैलेंद्रजी, या घडामोडींकडे कसं पाहावं आणि आता अशी काय परिस्थिती असावी की जो तिकडचा एक पॉप्युलर चेहरा आहे त्याला मारण्याचा प्रयत्न झाला, त्याचा आता मृत्यू झाला आहे? मला वाटतं प्रसंग याच्यामध्ये असा आहे की 2 फेब्रुवारी 26 मध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि या सार्वत्रिक निवडणुका सुद्धा तिथले जे काळजीवाहू सरकार आणि त्याचे जे प्रमुख आहेत तर ते देखील एका प्रकारच्या मोहम्मद युनूस एका प्रकारच्या दबावामध्येच ते घेत आहेत। अर्थात त्याच्यासाठी वातावरण तापायला तिथं सुरुवात झालेली आहे। याच्या मागची प्रामुख्याने 2 उद्दिष्ट आहे। एक तर तिथं आवामी लीग जो प्रमुख तिथला पक्ष आहे त्याला बॅन करण्यात आलेला आहे आणि आता त्या ठिकाणी जर तिथला जो दुसरा प्रमुख बीएनपी आहे त्याचा एवढा प्रभाव नाही, पण बीएनपीला जमाती इस्लामीचा मोठा पाठिंबा आहे आणि आता जमाती इस्लामीचा प्रभाव तिथं वाढतो आहे। या काळामध्ये कोणाला तरी व्हिलन ठरवणं हे अत्यंत त्यांच्यासाठी गरजेचं आहे। त्यामुळे भारताला ह्या व्हिलनच्या रूपाने ते बघता आहेत आणि आता ह्याच उस्मान हादीच्या मृत्यूचा आरोप जो आहे तो प्रामुख्याने आवामी लीगच्या कार्यकर्त्यांवर केला गेला आहे आणि हे कार्यकर्ते भारतामध्ये लपून बसले आहेत अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे भारतीय हाय कमिशनवरती देखील मोर्चा काढण्यात आला होता। या मागचा दुसरा उद्देश मोहम्मद युनूस यांचा असं पण असू शकतो की आर्मी जी आहे बांगलादेशची ती आतापर्यंत अलिप्त आहे, त्यामुळे ह्या आर्मीचं त्यांना प्रोव्होक करणं आणि त्यांना इंटरव्ह्यू करायला लावणं आणि जर आर्मीचं इन्व्हॉल्वमेंट झालं, प्रक्षोभ आणखीन वाढला तर इलेक्शन पुढे ढकलू शकतात आणि पुन्हा एकदा यांना हा जो पूर्ण पॉलिटिकल व्हॅक्यूम तिथं तयार झालेला त्याचा आधार घेऊन पुन्हा तिथं फंडामेंटलिस्ट जे एलिमेंट्स आहेत त्यांचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं हा सगळा प्रभाव चाललाय। हे निश्चितपणे भारतासाठी पण अत्यंत कळीचा मुद्दा आहे, सिक्युरिटी चॅलेंज आहे, कारण भारत आणि बांगलादेश यांच्यातली 4000 किलोमीटरची सीमारेषा जी आहे ती पोरस आहे, तिचं फेन्सिंग झालेलं नाहीये आणि त्यामुळे भारताला एक मोठं सिक्युरिटी चॅलेंज भविष्यामध्ये असू शकतं आणि कधी नव्हे ते भारत आणि बांगलादेश यांच्यामधले संबंध रसातळाला गेलेले आहेत। भारताच्या नॉर्थ ईस्टला मोडण्याचं आणि ग्रेटर बांगलादेशमध्ये त्यांना दाखवण्याचं देखील ज्याला धाडस जे आहे तिथं सोशल मीडियावरती केलं जात आहे। भारताच्या विरुद्ध प्रचंड अँगर किंवा तिथं राग जो आहे तो लोकांमध्ये पसरवला जातो आहे आणि ही जी भारत विरोधी सेंटिमेंट आहे याच्यामागे पाकिस्तान असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। जमातच्या माध्यमातून बांगलादेश आणि पाकिस्तान पुन्हा एकत्र येत आहेत आणि पुन्हा एकदा आसिम मुनीर सारखा जो व्यक्ती आहे ज्याला हे सगळं घडून आणायचं आहे त्या दृष्टिकोनातून देखील ह्या सगळ्या घडामोडींकडे पाहावं लागेल। मला असं वाटतं की इलेक्शन जवळ आल्यामुळे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत, भारताला विलन ठरवण्याचा प्रयत्न होतोय आणि आर्मीला प्रोव्होक करून इंटरव्ह्यू करण्यासाठी भाग पाडलं जात आहे। धन्यवाद शैलेंद्रजी, अतिशय स्पष्ट आणि मुद्देसूद विश्लेषण आपण केलं पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। धन्यवाद।